त्या अख्ख्या परिसरात, तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा. साकेत बरोबर ना? अरे वो छूट गया यार, तो सुटला. त्याचं जजमेंट मागवा. मग आमची तिथे प्रवीण राऊत बसले, ते अख्खं जजमेंट वाचणार. सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय, हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात. बार ॲट लॉ सगळे बॅरिस्टर. 8 दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं कोर्ट, आणि कोणता जज, कोणतं बेंच, ये क्या है, ये सब पूरा एकदम PhD. हे असं एक वेगळं ते जग आहे. पण त्यातून आता आपण आलो, एक राजकीय लढाई असते.